परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्या सोबत आहे. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. मुंबईमध्ये ऑटो रिक्षांचा सुळसुळाट झालेला आहे. या संदर्भात एक पॉलिसी तयार केली जाते, एक GR निघतोय. काय नेमका GR असणार आहे आणि कशा पद्धतीने यावर बॅन आणला जाईल? आजपासून 9 मार्च 2026 पासून जे काही रिक्षांना परमिट दिले जात होते, आजपर्यंत अनेक संघटनांनी मागणी केली होती, रिक्षा असोसिएशननी मागणी केली होती, अनेक मोठ्या पर्यावरणवादी लोकांनी मागणी केली होती, अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती की फार मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षांचा सुळसुळाट झाल्यामुळे वाहतूक कोंडी होते, पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि त्यामुळे हे कुठेतरी बंद व्हावं. खरं तर राज्यामध्ये 14 लाख परमिट आतापर्यंत वाटले गेलेले आहेत आणि त्यामुळे हे वाटलेले परमिट रद्द तर करता येणार नाही, परंतु केंद्रीय मंत्र्यांकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत होतो की हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आणि केंद्रीय मंत्रालयाकडनं आता पत्र आलेलं आहे आणि ते अधिकार त्यांनी आमच्याकडे दिलेत आणि ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून माझ्याकडे ते अधिकार आल्यानंतर मी ताबडतोबच आज सर्व आमच्या RTOची आणि आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन असा निर्णय घेतला की आजपासून एकही परमिट कुणालाही दिलं जाणार नाही. परंतु तरीसुद्धा भविष्यामध्ये राज्यातले जे गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांनासुद्धा रोजगारांचा कुठेतरी एक आधार व्हावा. आमच्या काही विधवा स्त्रिया आहेत ज्या रिक्षा व्यवसायामध्ये येऊ पाहत आहेत किंवा आलेल्या आहेत, त्यांना आबोली रिक्षा ते चालवत आहेत, त्यांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी सरसकट बंदी न करता आम्ही त्याला आजपासून स्थगिती दिलेली आहे. एक SOP आम्ही बनवतो आणि त्या SOPच्या आधारे गोरगरीब महाराष्ट्रातील तमाम लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी काही नियमावली करतो आणि त्या नियमावली आम्ही कॅबिनेट पुढे नेणार आहोत आणि त्या नियमावलीच्या आधारे पुढे कुणाला परमिट द्यायचं काही नाही हे आम्ही ठरवणार आहोत. ऑटो रिक्षा चालवणं म्हणजे बऱ्याच लोकांना रोजगार मिळण्याप्रमाणे आहे. त्यामुळे उत्तर भारतातून किंवा बाहेरच्या राज्यातून बरेचसे लोक मुंबईमध्ये येऊन त्यांनी हे परमिट घेतलेले आहेत. लाखो परवाने मिळावेत यासाठी अर्ज देखील आलेले आहेत. यांचं काय होणार? नाही, ठीक आहे, आजपर्यंत जे दिले गेले ते दिले गेले. शेवटी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असताना सर्वसामान्य सुद्धा निराकरण व्हावं, त्यांनासुद्धा त्यातनं दिलासा मिळावा ह्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. काही निर्णय कटू असतात, परंतु कटू निर्णय घेत असताना सुद्धा काही सकारात्मक पावले उचलली जायला हवीत आणि म्हणूनच परिवहन खात्यानं असा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही एक SOP बनवून तो कॅबिनेट पुढे तो प्रस्ताव ठेवू आणि सर्वसामान्य लोकांना त्यातनं न्याय मिळेल ही भूमिका परिवहन खातं म्हणून त्या खात्याचा मंत्री म्हणून मी घेणार आहे. पण भविष्यात अतिशय चांगला निर्णय आम्ही घेणार आहोत. बांगलादेशींची पण घुसखोरी या सगळ्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांना सुद्धा परमिट मिळाल्याचे निदर्शनास आलेले आहे आणि म्हणूनच हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. ज्या बांगलादेशी घुसखोरांवर अशा प्रकारे परमिट दिलं गेलं किंवा आधार कार्ड दिलं गेलं, पोलीस तर त्याची कारवाई करतातच, परंतु त्यांचे परमिट ताबडतोब रद्द करावे म्हणून आम्ही एक मोहीम सुद्धा आखतोय. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. युद्ध सुरू आहे आणि युद्धामध्ये आता ऑइलचा जो तुटवडा आहे तो होईल अशा पद्धतीचे मेसेजेस जात आहेत. बरेचशा अफवा या संदर्भातल्या तुम्ही परिवहन मंत्री या संदर्भात कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना जी त्यांच्यापर्यंत पोहोचली गेली होती त्यानुसार सांगितलेलं आहे की तेल साठा पूर्णपणे भारताकडे असल्याकारणानं युद्धजन्य परिस्थिती जरी आखाती देशामध्ये असेल तरी राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे इंधन आहे आणि त्यामुळे कोणीही घाबरायची गरज नाही, कोणी लाईन वगैरे लावायची गरज नाही आणि त्यामुळे न घाबरण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. शेवटचा प्रश्न आहे, उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर यावे असं संजय राऊत वारंवार म्हणत आहेत, पण त्यांना जर विधान परिषदेवर यायचं आहे तर मग एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावं लागेल. चर्चेमधनं मार्ग नक्कीच निघेल, कारण आज राज्याचे मोठे नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे बघायला लोक बघतायत आणि प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षानंतरचा 2 नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांकडे लोक आशेनं बघत असतात. आमच्याकडे अनेक लोकांनी काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या मागणी केलेली आहे, त्यानुसार आम्ही सगळ्यांना मदत करण्याची भूमिका असतेच आमची आणि एकनाथ शिंदे साहेब नेहमी त्यांचं बोललं जातं की म्हणजे अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्याकडे जर कोणी काही मागणी केली संजय राऊत साहेबांनी तर निश्चितपणे आम्ही त्यावर सकारात्मक तोडगा काढू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.